एकनाथ शिंदे सुद्धा महायुतीच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाल्याचं कळतंय आणि दिल्लीला जाण्या अगोदर एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेत्यांची वर्षा बंगल्यावर खलबतं सुद्धा झालेली आहे। शंभूराज देसाई, दीपक केसरकरांसह अन्य नेत्यांसोबत शिंदेंनी चर्चा केली आहे आणि बैठकीमध्ये नेत्यांकडून एकनाथ शिंदेंना गरज पडल्यास उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती सुद्धा करण्यात आली असंही कळतंय। सत्तेमध्ये राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासंदर्भात विनंती केल्याची माहिती सध्या कळते। दिल्लीमध्ये काय भूमिका मांडायची या संदर्भात सुद्धा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, अजूनही निर्णय झालेला नाही, निर्णय अजूनही प्रलंबित। 9 वाजता जी बैठक होईल त्याकडे आपलं लक्ष असेल, मात्र त्यापूर्वी दिल्लीला जाण्या अगोदर एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेत्यांची वर्षा बंगल्यावर काय नेमकी खलबतं झाली आहे? एकनाथ शिंदे यांची दिल्लीला निघण्याआधी त्यांच्या नेत्यांसोबत एक बैठक झाली। या बैठकीला दीपक केसरकर, शंभूराज देसाई, रवींद्र फाटके असे अनेक नेते जे ते उपस्थित होते। सर्वात महत्वाचं म्हणजे विषय असा आहे की एकनाथ शिंदे दिल्लीला जाताना तिथे नक्की मुद्दा काय मांडणार याच्याविषयी चर्चा झाली। मात्र जी खात्रीलायक माहिती मिळते त्याच्यानुसार एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नेत्यांनी गरज पडली तर तुम्ही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारा, कारण सत्तेत राहणं गरजेचं असतं। ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजना यापूर्वी राबवलेल्या आहेत त्या पूर्णत्वास नेण्यासाठी, ते पूर्ण मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदेनी सत्तेत राहणं गरजेचं अशी गळ त्यांनी घातली। एकनाथ शिंदे या बैठकीनंतर दिल्लीला निघाले आहेत। एक महत्वाची अपडेट अशी की उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीला निघालेले आहेत। आता उदय सामंत यांचं नाव पुढे येणं किंवा त्यांनी सोबत जाणं याचा नक्की राजकीय अर्थ काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे। एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही, त्याची 2 नावं सुचवलेली, त्यातलं एक नाव हे उदय सामंत आहे का हा प्रश्न पुन्हा इथे उपस्थित होतो। कारण एकनाथ शिंदे सर्वसाधारणपणे बैठकीला जातात तेव्हा ते एकटेच जातात, त्यांच्यासोबत नेते नसतात। तर उदय सामंत यांचं जाणं हे काही वेगळे राजकीय घडामोडीचे संकेत आहेत का हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे।